वेलकम टू ब्रिज कोर्स. आज आपण इयत्ता 9वी साठी इंग्लिश विषयासाठी ऍक्टिव्हिटी 37 पाहणार आहोत. वेलकम टू माय चॅनल सोल्युशन इन युअर हँड. माझ्या सगळ्या व्हिडिओजला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. ऍक्टिव्हिटी 37 इंटरव्ह्यू पीपल लर्निंग आउटकम्स. इंटरव्ह्यू पीपल बाय आस्किंग क्वेश्चन बेस्ड ऑन देअर प्रोफेशन. लोकांचा व्यवसाय कोणता आहे हे आधी जाणून घ्या आणि त्याच्याशी आधारित तुम्ही इंटरव्ह्यूसाठी प्रश्न विचारायचे आहेत. ऑब्जेक्टिव्स टू हेल्प लर्नर्स टू फर्स्ट लर्न अँड नो मोर अबाउट पीपल्स प्रोफेशन. सुरुवातीला तुम्ही लोकांचा व्यवसाय कोणता आहे हे जाणून घ्या. सेकंड इनकरेज द लर्नर टू फ्रेम सिंपल अँड शॉर्ट क्वेश्चन्स. विद्यार्थ्यांना सोपे, साधे आणि छोटे प्रश्न तयार करायला प्रोत्साहन द्यायचं आहे. थर्ड डेव्हलप इंटोवेशन अँड टोन ऑफ द लर्नर. त्यानंतर विद्यार्थ्यांचा प्रश्न विचारताना स्वरातले, उच्चारातले चढ उताराकडे लक्ष द्यायचं आहे. फोर्थ यूज ॲप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी. यासाठी तुम्ही योग्य ती शब्दसंपत्ती वापरायची आहे. फिफ्थ यूज लँग्वेज व्हेरी पोलाइटली. तुमची भाषा अतिशय सभ्यपणे तुम्ही वापरा. सिक्स्थ मोर एक्सप्लोजर टू लँग्वेज. या पद्धतीनं इंटरव्ह्यूसाठी दिलेल्या सूचना विद्यार्थ्यांनी पाळायच्या आहेत. इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स अँड पॅरेंट्स. फर्स्ट फॉर्म अ पेअर ऑफ टू स्टुडंट्स. सुरुवातीला 2 विद्यार्थ्यांची एक जोडी याप्रमाणे जोड्या तयार करायच्या आहेत. सेकंड इनकरेज देम टू आस्क क्वेश्चन अँड आन्सर इन प्रॉपर टोन. विद्यार्थ्यांनी योग्य त्या आवाजातील चढ उतारांना सहित प्रश्न आणि उत्तरं द्यायची आहेत. थर्ड इनकरेज देम टू फ्रेम क्वेश्चन शॉर्ट अँड स्वीट. सोपे प्रश्न तयार करायचे आहेत आणि लहान प्रश्न तयार करायचे आहेत. फोर्थ मेक द लर्नर्स अवेअर टू यूज प्रॉपर व्होकॅब्युलरी. व्यक्तीचा व्यवसाय कोणता आहे, त्याच्याशी संबंधित असणारे शब्द कोणते ह्याचा विचार करून योग्य ती शब्दसंपत्ती वापरायची आहे. इन्स्ट्रक्शन फॉर स्टुडंट्स. फर्स्ट फ्रेम शॉर्ट क्वेश्चन रिलेटेड टू प्रोफेशन. सुरुवातीला छोटे प्रश्न तुम्ही त्या व्यवसायाशी संबंधित तयार करा. सेकंड यूज लँग्वेज मॉडरेटली. थर्ड कीप प्रॉपर सिक्वेन्स ऑफ द क्वेश्चन. तुम्ही योग्य ती प्रश्नांचा क्रम ठेवा. भाषेचा वापर योग्य प्रकारे करा. फोर्थ बिगिन अँड एंड द इंटरव्ह्यू प्रॉपरली. योग्य प्रकारे तुम्ही मुलाखतीचा शेवट आणि सुरुवात आणि शेवट करा. फिफ्थ 10 क्वेश्चन फ्रेम 10 क्वेश्चन्स अँड आस्क पोलाइटली. जवळजवळ तुम्ही 10 प्रश्न तयार करा आणि सभ्यपणे ते विचारा. लर्निंग ॲक्टिव्हिटी. स्टुडंट is going to take an interview of famous writer चेतन भगत. He follows above steps in it. एक विद्यार्थी चेतन भगत या प्रसिद्ध लेखकाची मुलाखत घेणार आहे आणि त्याच्यासाठी वरील दिलेल्या सगळ्या सूचना आपण पाळायच्या आहेत. वेलकम टू द रायटर. सुरुवातीला त्या लेखकाचं स्वागत करायचं आहे. आस्क 10 क्वेश्चन्स. सुरुवातीला 10 प्रश्न तुम्ही विचारायचे आहेत. प्रॉपर कन्क्लुजन विथ थँकिंग वर्ड्स. आणि शेवटी आभार मानायचे आहेत. आता इथं 10 प्रश्न दिलेले आहेत, त्यात एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथं सॉल्व्ह करून दिलेलं आहे आणि आपण बाकीच्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा पाहणार आहोत. अन इंटरव्ह्यू ऑफ फेमस रायटर चेतन भगत. आता ह्या बरेचसे आपण इंटरव्ह्यू बघितलेले आहेत आणि हा प्रश्न तुम्ही वहीत लिहायचा आहे. स्टुडंट व्हॉट वॉज युअर मोटिवेशन टू टेक अप रायटिंग ॲज अ करिअर. तुम्ही लेखक म्हणून तुमच्या करिअरची सुरुवात कशी केली, त्यासाठी कोणतं तुम्हाला मोटिवेशन मिळालं. चेतन भगत सेड सी इनिशियली आय फाउंड ऑफ रायटिंग शॉर्ट पीसेस. लेटर आय वेंट इन बँकिंग बट इट डिडंट इंटरेस्ट मी ॲट ऑल. सुरुवातीला मी छोटे छोटे लेख लिहित होतो, पण नंतर मी बँकेच्या क्षेत्रामध्ये गेलो, पण तिथं मला काही फारसं ते क्षेत्र आवडलेलं नाहीये. आय ऑलवेज फेल्ट दॅट आय वॉज नॉट मेड अप फॉर दॅट प्रोफेशन. मला नेहमी असं वाटत होतं की मी त्या प्रोफेशन म्हणजे त्या व्यवसायासाठी मी बनलेलो नाही. इट नेव्हर प्रेझेंटेड मी थ्रिल्ड लाईफ सो आय डिसाइडेड टू टर्न बॅक टू रायटिंग विच ऑलवेज इंटरेस्टेड मी. त्याच्यानंतर मी लिखाणाच्या क्षेत्राकडे वळलो आणि त्याच्यातून मला नेहमीच आनंद मिळालेला आहे.
It gives me opportunity to show my talent by enhancing my ideas with youngsters and it worked by grace of God. याच्यानंतर मला माझं टॅलेंट, लिखाणातलं माझं टॅलेंट आहे ते दाखवण्याची मला संधी मिळाली, ते वाढवण्याची मला संधी मिळाली आणि ते माझं सगळं लिखाण हे यंगस्टर्स म्हणजे तरुणांपर्यंत पोहोचलेलं आहे. आणि हे सगळं कशामुळे शक्य झालंय तर ग्रेस ऑफ गॉड म्हणजे देवी कृपेमुळे. सेकंड क्वेश्चन, स्टुडंट सेड व्हॉट नॉवेल्स हॅव यू रिटन अप टू द डेट. आतापर्यंत तुम्ही कोणकोणती नॉवेल्स लिहिलेली आहेत? चेतन भगत सेड 5 points someone. Second, One Night at the Call Center. Third, Mistakes of My Life. Fourth, Two States. Fifth, Revolution 2020. Sixth, Half Girlfriend. Seventh, One Indian Girl. And The Girl in Room 105 are my famous novels. आता जे काही चेतन भगतनी लिहिलेली नॉवेल्स आहेत त्याची इथं तुम्हाला नावं दिलेली आहेत आणि ह्या जवळजवळ सगळ्या कादंबऱ्या त्यांच्या प्रसिद्ध आहेत. स्टुडंट सेड सर यू चेंज द ट्रेंड ऑफ नॉवेल अँड मेड देम शॉर्ट अराउंड 110 to 120. आता नॉवेल म्हणलं कादंबरी की फार मोठ्या असतात, 300-400 काही तर हजार पानांच्या सुद्धा असतील. पण तुम्ही काय केलेलं आहे की हा ट्रेंड ही प्रकार किंवा हा प्रथा बदललेली आहे. तर ती त्याच्यासाठी त्याच्या पाठीमागचं कारण काय? तुमच्या कादंबऱ्या ह्या नॉवेल्स हे सगळे 110-120 पानांच्याच आहेत. मग ह्याच्या मागचं काय कारण आहे, कोणती कल्पना आहे? चेतन भगत सेड नाउ अडेज द हॅबिट ऑफ रिडिंग इज डिक्रीज्ड अँड आय थिंक शॉर्ट रायटिंग गोज स्ट्रेट टू हर्ट. आणि आता कसं झालेलं आहे की वाचण्याची आवड ही कमी झालेली आहे आणि छोटं लिखाण आहे ते डायरेक्ट तुमच्या हृदयाला भिडतं. स्टुडंट सेड विच ऑफ युअर नॉवेल आर अडॉप्टेड फॉर मूव्ही. तुमच्या कोणकोणत्या नॉवेलवर पिक्चर बनलेले आहेत? चेतन भगत सेड 5 novels have been adapted into Bollywood films like Hello in 2008 based on One Night at Call Center. One Night at Call Center या कादंबरीवर हॅलो हा पिक्चर आलेला आहे. 3 Idiots in 2009 based on 5 points someone. 5 points someone या कादंबरीवर 3 Idiots हा पिक्चर बनलेला आहे. काय पोचे इन 2013 बेस्ड ऑन द 3 मिस्टेक्स ऑफ माय लाईफ. माझ्या आयुष्यातील 3 चुका या कादंबरीवर काय पोचे हा पिक्चर बनलेला आहे. 2 स्टेट्स इन 2014 बेस्ड ऑन माय, इथं हीच ऐवजी माय लिहा, माय नॉवेल ऑफ द सेम नेम ह्याच नावाच्या कादंबरीवर 2 स्टेट्स हा पिक्चर बनलेला आहे. आणि नेक्स्ट हाफ गर्लफ्रेंड इन 2017 हाफ गर्लफ्रेंड हा सुद्धा पिक्चर बनलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्टुडंट सेड व्हॉट डिफिकल्टीज डिड यू फेस इनिशियली इन दिस प्रोफेशन. सुरुवातीला ह्या प्रोफेशन मध्ये तुम्ही कोणत्या अडथळ्यांना सामना दिला? चेतन भगत सेड इनिशियली पीपल डिडंट एक्सेप्ट मी ॲज अ रायटर. आय रेग्युलरली फेस्ड अब्युजेस. म्हणजे सुरुवातीला चेतन भगत यांना लोकांनी लेखक म्हणून स्वीकारलेलं नव्हतं आणि त्यांच्याशी गैरवर्तन सुद्धा केलेलं होतं. स्टुडंट सेड विच नॉवेल्स आर यू वर्किंग प्रेझेंटली ऑन. आता कोणत्या नॉवेलवर तुम्ही काम करत आहात? चेतन भगत सेड नेम ऑफ द नॉवेल इज नॉट डिसाइडेड बट आय एम वर्किंग ऑन अ न्यू स्टोरी. अजून नाव कोणतंही ठरलेलं नाहीये पण मी नवीन एका गोष्टीवर काम करत आहे. स्टुडंट सेड वेअर डू यू गेट आयडिया ऑर थीम ऑफ द नॉवेल फ्रॉम. तुम्हाला ज्या तुमची नॉवेल लिहिण्यासाठी तुम्हाला त्याच्या कल्पना कुठून मिळतात? चेतन भगत सेड आय गेट आयडिया ऑफ द थीम ऑफ द नॉवेल फ्रॉम नॅशनल इश्यू अँड प्रॉब्लेम फेस्ड बाय पीपल. आता ह्या ज्या काही लिहिलेल्या कादंबऱ्या आहेत चेतन भगत यांनी त्या सगळ्या कशावर बेस्ड आहेत तर नॅशनल इश्यू म्हणजे आपल्या भारतामध्ये ज्या घडणाऱ्या घडामोडी आहेत त्या आणि लोक जे काही प्रॉब्लेम्सला फेस करतात त्या सगळ्याचा विचार करून त्यांनी या कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत. नेक्स्ट क्वेश्चन, स्टुडंट सेड विच अवॉर्ड हॅव यू रिसिव्ड फॉर युअर वर्क टिल द डेट. आजपर्यंत तुम्हाला कोणकोणते पुरस्कार मिळालेले आहेत? चेतन भगत सेड फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट स्क्रीन प्ले फॉर काय पोचे, जी सिने अवॉर्ड फॉर बेस्ट स्टोरी काय पोचे, CNN IBN इंडियन ऑफ द इयर इन एंटरटेनमेंट.
अशा प्रकारे 3 अवॉर्ड्स त्यांना मिळालेले आहेत. स्टुडंट सेड, व्हॉट मेसेज वुड यू लाईक टू ऑफर द यंग जनरेशन ऑफ इंडिया? तुम्ही भारतातल्या तरुण पिढीला कोणता संदेश द्याल? चेतन भगत सेड, I would like to advise young generation to cut down time spent on cell phone and social networking. Use it to achieve your goal and develop skill. आता ते नवीन तरुण पिढीला काय सांगतायत तर तुम्ही तुमचा वेळ सेल फोन किंवा सोशल नेटवर्किंग मध्ये जास्त वेळ घालवू नका, पण त्याचा वापर तुमच्या आयुष्यातली ध्येय साध्य करण्यासाठी, तुमचं स्किल डेव्हलप करण्यासाठी मात्र जरूर करा, असं त्यांनी संदेश दिलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट सेड, व्हॉट वुड बी युअर मेसेज फॉर अपकमिंग रायटर्स? नवीन लेखकांना तुम्ही कोणता संदेश द्याल? चेतन भगत सेड, न्यू रायटर नीड टू रीड अ लॉट, ऑब्झर्व पीपल ऑनेस्टली, वर्क ऑन युअर प्रोजेक्ट अँड राईट डेली. तुम्ही काय करा, नवीन लेखकांनी काय केलं पाहिजे तर भरपूर वाचन केलं पाहिजे, लोकांचं काय प्रामाणिकपणे निरीक्षण केलं पाहिजे, तुमच्या प्रोजेक्टवर तुम्ही काम केलं पाहिजे आणि दररोज तुम्ही त्यांनी लिहिलं पाहिजे. अशा रीतीनं इथं ही मुलाखत कंप्लीट झालेली आहे. आता कन्क्लुजन. सर, इट्स अवर प्लेजर दॅट यू आर हिअर अँड शेअर्ड व्हॅल्युएबल ओपिनियन्स. सर, आम्हाला खूप आनंद होते की तुम्ही इथं आहात आणि तुमची मूल्यवान मतं आमच्याबरोबर तुम्ही शेअर केला. वी आर इन्स्पायर्ड बाय, इथं आर राहिलेला आहे, आर इथं लिहा तुम्ही. वी आर इन्स्पायर्ड बाय द वे यू हॅव शोन टू अवर यंगस्टर्स. We are very grateful to you and wish you success in your future work. Thank you very much for being here. आता तुमच्या ह्या मुलाखतीमधून आम्हाला खूप इन्स्पिरेशन म्हणजे आम्हाला खूप प्रेरणा मिळालेली आहे आणि आम्ही तुमचे आभारी आहोत. तुमच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही इथं आलात त्याबद्दल खूप धन्यवाद. आता नेक्स्ट आहे अन इंटरव्ह्यू ऑफ अ टीचर. हा इंटरव्ह्यू सुद्धा तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. स्टुडंट सेड, हॅलो टीचर, व्हॉट इज युअर एज्युकेशन? स्टुडंट सेड, हॅलो टीचर, व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन? टीचर सेड, MA, M.Ed, M.Phil. स्टुडंट सेड, why does you choose this field? Teacher said, because I like to teach new things every day and this is a noble field. Second question. Student said, why do you choose this field? विद्यार्थी विचारतात की तुम्ही हा फील्ड का निवडलं? टीचर सेड, बिकॉज आय लाईक टू टीच न्यू थिंग्स एव्हरी डे अँड दिस इज अ नोबल फील्ड. मला दररोज नवीन गोष्टी शिकवायला आवडतात आणि हे नोबल फील्ड आहे म्हणून. नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट सेड, हाऊ डू यू मेजर युअर टीचिंग सक्सेस? टीचर सेड, आय फील successful when I develop ability in my student. जेव्हा मी विद्यार्थ्यांमध्ये क्षमता निर्माण करते, त्यांना योग्य बनवते, तेव्हा मला सक्सेसफुल झाले असं वाटतं. स्टुडंट सेड, व्हॉट आर युअर एक्सपेक्टेशन्स फ्रॉम स्टुडंट्स? तुमच्या विद्यार्थ्यांच्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत? आय एक्सपेक्ट दॅट माय स्टुडंट्स रिमेन्स ऑलवेज स्टुडंट. आय लव्ह नॉलेज ऑलवेज. माझ्या विद्यार्थ्यांनी नेहमी विद्यार्थीच असावं आणि ज्ञानावर प्रेम करावं. विद्यार्थ्यांनी विद्यार्थीच असावं म्हणजे काय तर ज्या ज्या गोष्टी नवीन शिकायला मिळतील त्या आयुष्यभर शिकत राहाव्यात. स्टुडंट, आर यू हॅपी विथ युअर स्टुडंट्स बिहेवियर? वाय? तुम्हाला विद्यार्थ्यांचं वर्तन बघून आनंद होतो का? का? टीचर सेड, आय एम हॅपी बट देर इज वन रिग्रेट दॅट दे डोंट रीड बुक्स. मी आनंदी आहे विद्यार्थ्यांचं वर्तन पाहून, पण ते पुस्तकं टाळण्याचं प्रमाण मात्र वाचण्याचं प्रमाण मात्र त्यांचं कमी आहे किंवा पुस्तकं वाचण्याचं ते टाळतात. स्टुडंट सेड, व्हॉट चेंजेस डू यू लाईक टू सी इन एज्युकेशन फील्ड? तुम्हाला शिक्षण क्षेत्रामध्ये कोणते बदल आवडतील बघायला? टीचर सेड, आय थिंक एज्युकेशन शुड बी लाईफ ओरिएंटेड. शिक्षण कसं असलं पाहिजे तर लाईफ ओरिएंटेड असलं पाहिजे असं या शिक्षिकेचं मत आहे. नेक्स्ट क्वेश्चन. स्टुडंट सेड, व्हॉट मेसेज यू विल लाईक टू गिव्ह युअर स्टुडंट्स? तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांना कोणता संदेश द्यायला आवडेल? टीचर सेड, बी ऑलवेज स्टुडंट अँड लव्ह बुक्स. तुम्ही आयुष्यभर विद्यार्थी राहा, शिकत राहा आणि पुस्तकांवर प्रेम करा. स्टुडंट सेड, व्हॉट मेक्स यू युनिक? टीचर सेड, आय ऑलवेज ट्राय टू इम्प्रूव्ह स्किल ऑफ माय स्टुडंट्स.
मी नेहमीच माझ्या विद्यार्थ्यांचं कौशल्य वाढवायचा प्रयत्न करते. स्टुडंट सेड, व्हॉट ॲडवाइस यू गिव्ह टू स्टुडंट्स? तुम्ही विद्यार्थ्यांना कोणता सल्ला द्या? टीचर सेड, डोंट यूज शॉर्टकट्स इन युअर लाईफ. वर्क हार्ड टू गेट सक्सेस. यश मिळवण्यासाठी तुम्ही कुठलेही शॉर्टकट्स आयुष्यात वापरू नका. तुम्ही त्यासाठी हार्डवर्क म्हणजे खूप कष्ट करा. Conclusion. Sir or madam, it's our pleasure that you are here and shared valuable opinions. We are inspired by the way you have shown to our youngsters. We are very grateful to you and wish you success in your future work. Thank you very much for being here. आता परत इथं तुमचे सर असतील किंवा मॅडम असतील त्यांचे तुम्ही आभार मानायचे आहे. तुम्ही तुमची मतं इथं व्यक्त केली, इथं आलात, आम्हाला वेळ दिला, त्याच्याबद्दल आभार व्यक्त केलेले आहेत. एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटीमध्ये आपल्याला इंटरव्ह्यू ऑफ युअर फेवरेट टीचर, आस्क हिम क्वेश्चन्स अबाउट द प्रोफेशन अँड करिअर. इथं तुमच्या आवडत्या शिक्षकांची मुलाखत घ्यायची आहे आणि त्यांना त्यांच्या व्यवसायाशी करिअरविषयी प्रश्न विचारायचे आहेत. आता ही ऍक्टिव्हिटी आपण इंटरव्ह्यू कंप्लीट केलेला आहे. आता आपण वळणार आहोत प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटीकडे. प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी फर्स्ट, encourage learner to take interview of bank officer residing in their area. तुमच्या जवळच असणारा एखादा बँक ऑफिसरचा इंटरव्ह्यू तुम्ही घ्या. सेकंड, ही पहिली प्रॅक्टिस ऍक्टिव्हिटी आहे, तर आपण ती बघूया. इंटरव्ह्यू ऑफ अ बँक ऑफिसर. आता ही ऍक्टिव्हिटी सुद्धा तुम्ही प्रॅक्टिससाठी दिलेली आहे, त्यामुळे वहीत लिहायची आहे. ए सेड, व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन? तुमचं क्वालिफिकेशन काय आहे? बँक ऑफिसर सेड, M.Com. A said, why do you want to join the banking sector? तुम्ही बँकिंग सेक्टरमध्ये जॉईन व्हावं असं तुम्हाला का वाटलं? A said, why did you want to join the banking sector? Bank officer, I think bank sector is a fast growing sector. A said, what are the types of account in bank? बँकेत कोणकोणत्या प्रकारची खाती असतात? Bank officer said, saving account, deposit account, money, market account, recurring account are some account types. कोणकोणती बँकेत खाती असतात हे तुम्हाला माहित असेलच. सेव्हिंग अकाउंट असतं, डिपॉझिट असतं, त्याच्यानंतर मार्केटिंग असतं, रिकरिंग ज्याला आपण RD म्हणतो. अशा प्रकारची काही वेगवेगळी अकाउंट्स बँकेमध्ये आपल्याला ओपन करता येतात. नेक्स्ट क्वेश्चन. ए सेड, व्हॉट इज कार्ड बेस्ड पेमेंट? Bank officer said, there is two types of card payment, credit card payment and debit card payment. आता कार्ड घेऊन पेमेंट केलं जातं, त्यातले दोन प्रकार कुठले? तर डेबिट कार्ड पेमेंट एक आहे आणि क्रेडिट कार्ड पेमेंट एक आहे. ए सेड, हाऊ बँक अर्न फॉर प्रॉफिट? बँकेचा फायदा कसा होतो? बँक ऑफिसर, बाय अर्निंग प्रॉफिट बाय व्हेरियस वेज. Bank officer said, bank earns profit by various ways, by banking fees, interest on money that they provide, etc. बँकेच्या काही सर्व्हिस पुरवल्याबद्दल त्यांना फी द्यावी लागते, त्या फीज मधून त्यांना पैसे मिळतात. इंटरेस्ट ऑन मनी दॅट दे प्रोव्हाइड, म्हणजे जे पैसे व्याजानं दिलेले असतात त्याच्यावर व्याज आकारणी होते आणि त्यातून बँकेला पैसे मिळतात. नेक्स्ट क्वेश्चन. ए सेड, व्हॉट इज क्रॉस चेक? बँक ऑफिसर सेड, A bank officer said, a cross-check check indicates that the amount should be deposited into pay's account only, cannot be cashed by the bank. आता क्रॉस चेक म्हणजे काय? तर चेकवर दोन तिरक्या रेषा मारलेल्या असतात कोपऱ्यामध्ये आणि त्याचा अर्थ असा असतो की त्या चेकची रक्कम ही बँकेतल्या अकाउंटवरच जमा होते, ती कॅशनं काढता येत नाही. त्याला क्रॉस चेक म्हणतात. ए सेड, व्हॉट ॲडवाइस वुड यू गिव्ह टू पीपल? तुम्ही लोकांना कोणता सल्ला द्याल? बँक ऑफिसर सेड, नेव्हर शेअर युअर CCV नंबर, पिन अँड पासवर्ड विथ एनीवन. कुणाबरोबरही तुम्ही तुमचा CVV नंबर, पिन नंबर, पासवर्ड हा कधीही शेअर करू नका. इथं आपण इंटरव्ह्यू ऑफ बँक मॅनेजर कंप्लीट केलेली आहे. प्रॅक्टिसमध्ये सेकंड एक्झाम्पल पहा. आस्क स्टुडंट टू प्रिपेअर 10 to 15 क्वेश्चन्स अबाउट हिज वर्क अँड करिअर. एखाद्या विद्यार्थ्याला त्याचं काम आणि त्याचं करिअर याच्याबद्दल 10 ते 15 प्रश्न तयार करून विचारायचे आहेत.
बँक मॅनेजरची आपण मुलाखत घेतल्यानंतर सुद्धा त्यांना आभार व्यक्त करायचे आहेत. इथं कन्क्लुजन लिहून दिलेलं आहे, तेच आहे, तुम्ही फक्त एकदा रिपीट करा. इंटरव्ह्यू ऑफ अ स्टुडंट हा सुद्धा तुम्ही काय करायचा आहे की तुमच्या वहीमध्ये लिहायचा आहे. ए सेड, व्हॉट इज युअर गुड नेम? तुझं शुभ नाव काय? आदिती सेड, माय नेम इज आदिती. ए सेड, इन विच स्टँडर्ड यू आर लर्निंग नाव? तू आता कोणत्या इयत्तेत शिकतेस? आदिती सेड, इन 9th स्टँडर्ड, मी 9वीत शिकते. ए सेड, विच सब्जेक्ट यू लाईक मोस्ट, वाय? तुला कोणता सब्जेक्ट आवडतो आणि का? आदिती सेड, आय लाईक इंग्लिश मोस्ट बिकॉज इंग्लिश इज युज्ड वर्ल्ड वाईड. मला इंग्लिश आवडतो कारण इंग्लिश हा संपूर्ण जगभरात वापरला जाणारा विषय आहे. ए सेड, व्हॉट इज युअर स्ट्रेंथ? तुझी ताकद कोणती आहे? आदिती सेड, ऑनेस्टी इज माय स्ट्रेंथ. ऑनेस्टी म्हणजे प्रामाणिकपणा ही माझी ताकद आहे. ए सेड, व्हॉट इज युअर हॉबी? तुझा छंद कोणता आहे? आदिती सेड, डान्सिंग इज माय हॉबी. ए सेड, व्हॉट डू यू थिंक अबाउट एज्युकेशन? शिक्षणाबद्दल तुला काय वाटतं? आदिती सेड, एज्युकेशन लीड्स टू अवर प्रोग्रेस. शिक्षणामुळे आपली प्रगती होते. ए सेड, हाऊ डू यू कीप युअर सेल्फ फिट? तू स्वतःला कशा पद्धतीनं फिट ठेवतेस? आदिती सेड, परफेक्ट. आय फिट माय सेल्फ विथ योगा अँड एक्सरसाइज. मी योगा आणि व्यायाम याने स्वतःला फिट ठेवते. ए सेड, हु इज युअर फेवरेट ऑथर? तुझा आवडता लेखक कोण आहे? आदिती सेड, शिवाजी सावंत इज माय फेवरेट ऑथर. ए सेड, व्हॉट इज युअर फ्युचर प्लॅन्स? तुझे भविष्यातील योजना काय आहेत? आदिती सेड, आय लाईक टू स्टडी हार्ड टू गेट बिग सक्सेस. मला आयुष्यात मोठं यश मिळवण्यासाठी खूप अभ्यास करायचा आहे. ए सेड, व्हॉट वुड यू लाईक टू बिकम? तुला कोण व्हायला आवडेल? आदिती सेड, आय वुड लाईक टू बिकम अ लीडर. मला एक नेता व्हायचं आहे. ए सेड, वाय? आदिती, आय वॉन्ट टू सर्व द कम्युनिटी. मला समाजाची सेवा करायचं आहे. ए सेड, व्हॉट वुड यू लाईक टू से युअर फ्रेंड्स? आदिती सेड, ऑलवेज ओबे द एल्डर्स. नेहमी मोठ्यांची आज्ञा पाळा. असं आदितीला मित्रांना सल्ला द्यायचा आहे. नेक्स्ट, आता आपण इथं पहिले 2 प्रश्न सॉल्व्ह केलेले आहेत. एक बँक ऑफिसरचा इंटरव्ह्यू कंप्लीट केलेला आहे, एका स्टुडंटचा सुद्धा केलेला आहे. ही ऍक्टिव्हिटी थोडीशी मोठी होते कारण इथं 5 इंटरव्ह्यू आपल्याला लिहायचे आहेत. नेक्स्ट, मेक स्टुडंट्स अवेअर ऑफ युझिंग पार्लिमेंटरी लँग्वेज. फोर्थ, आस्क स्टुडंट टू टॉक टू देअर पॅरेंट्स अबाउट देअर प्रोफेशन अँड करिअर. इथं विद्यार्थ्यांनी त्यांच्या आई वडिलांची मुलाखत घ्यायची आणि त्यांचा व्यवसाय, त्यांचा करिअर याच्याबद्दल प्रश्न विचारायचे आहेत. आता इथं मी फक्त आईची मुलाखत दिलेली आहे. तुम्ही आईची घेऊ शकता, वडिलांची किंवा दोघांची एकत्र मुलाखत घेऊ शकता आणि तुमच्या वहीत लिहू शकता. चला तर पाहूया आईची मुलाखत कशी घ्यायची. इंटरव्ह्यू ऑफ अ मदर. हा इंटरव्ह्यू सुद्धा तुम्ही तुमच्या वहीत लिहायचा आहे कारण हा तुमच्यासाठी प्रॅक्टिससाठी दिलेला आहे. ए सेड, व्हॉट इज युअर क्वालिफिकेशन? तुझं क्वालिफिकेशन काय आहे तुमचं? मदर सेड, MA इन इंग्लिश. माझं MA झालेलं आहे इंग्लिश विषय घेऊन. ए सेड, व्हॉट इज युअर हॉबी? तुमचा छंद काय आहे? मदर सेड, आय लाईक पेंटिंग. मला पेंटिंग करायला आवडतं. ए सेड, व्हॉट इज युअर फेवरेट मेमरी? मदर सेड, व्हेन यू गॉट फर्स्ट प्राइज इन स्कूल. इथं मुलगाच आईची मुलाखत घेते, त्यामुळं आई म्हणते की जेव्हा तुला पहिल्यांदा शाळेत पहिलं बक्षीस मिळालं, तो माझ्यासाठी सगळ्यात माझा आवडता क्षण आहे. ए सेड, व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन? शिक्षणाचं महत्त्व काय? मदर सेड, एज्युकेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट टू इन्हान्स नॉलेज. इट ऑल्सो इम्प्रूव्ह अवर सोशल अँड इकॉनॉमिकल इमेज. शिक्षणामुळं आपलं ज्ञानामध्ये वाढ होतेच, शिवाय आपली समाजातील सामाजिक आणि आर्थिक प्रतिमा ही सुद्धा उंचावते, असं आईचं मत आहे. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ लॉंग डू यू वर्क इन युअर होम? तुम्ही घरात किती तास काम करता? किती वेळ काम करता? मदर सेड, देर इज नो लिमिट टू माय वर्क. माझ्या कामाला कोणतीही मर्यादा, टाइम लिमिट नाही. ए सेड, व्हॉट मेक्स यू हॅपी?
A said, what makes you happy? तुम्हाला कोणत्या गोष्टीतून आनंद मिळतो? Mother said, celebrating festivals with my family makes me happy. घरात एकत्र सगळ्या कुटुंबातील लोकांनी एकत्र येऊन सण समारंभ साजरे करणं ह्यातून मला आनंद मिळतो. A said, what advice you will like to give all children? Mother said, always respect to your parents and elders. नेहमी मोठ्यांचा आणि आई वडिलांचा आदर करा असा सल्ला मी तुम्हाला देणार आहे. अशा रीतीने आपण आज 5 इंटरव्ह्यू बघितलेले आहेत. सुरुवातीला चेतन भगत, त्याच्यानंतर आपण फेवरेट टीचर बघितलेले आहे त्यांचा इंटरव्ह्यू, बँक ऑफिसर, स्टुडंट आणि पॅरेंटपैकी एक म्हणून मी इथं मदर घेतलेला आहे. ह्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला तुमचे प्रश्न तुम्ही तुमच्या आवडीनुसार निवडू शकता आणि त्याच्यासाठी इंटरव्ह्यू तयार करू शकता. अशा रीतीनं आपण एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आणि प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. इव्हॉल्युशन, observation of students use of language and vocabulary, observation of students attitude and positivity. Third, observation of students questions, framing and accuracy. शिक्षकांनी या गोष्टी सगळ्या निहाळायच्या आहेत की विद्यार्थी कोणत्या प्रकारची भाषा वापरतात, कोणती शब्दसंपत्ती वापरतात, त्यांची इंटरव्ह्यू घेताना कोणती पॉझिटिव्हिटी असते, कशा पद्धतीने ते प्रश्न तयार करतात, ते प्रश्न तयार करताना किती योग्य प्रकारे करतात, ह्या सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. माय टेक अवे. फर्स्ट, चूजिंग अप्रोप्रिएट व्होकॅब्युलरी अँड एक्सप्रेशन फॉर मॅन ऑफ ऑनर. सेकंड, क्वेश्चन फ्रेमिंग स्किल, टेकिंग अप इन्स्पिरेशन अँड मोटिवेशन फॉर आवर ब्राईट फ्युचर. टू बिंग अँड एंड आवर टॉक विथ अ पॉझिटिव्ह नोट. कोणत्याही गोष्टीची सुरुवात आणि शेवट हा पॉझिटिव्ह नोट न करा. तुमच्यासाठी क्वेश्चन फ्रेम करण्याचं स्किल आता तुमच्यामध्ये डेव्हलप झालेलं असेल. इतक्या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या इंटरव्ह्यू सांगितले आहेत. त्याचं कारण काय, प्रोफेशन बदललं की क्वेश्चन बदलत जातात आणि त्यानुसार तुम्हाला क्वेश्चन्स आन्सर तयार करता येणं गरजेचं आहे. एवढ्यासाठी मला वाटतं की इथं वेगवेगळे प्रकारचे इंटरव्ह्यू आपण पाहिलेले आहेत आणि ते तुम्ही जरूर लिहा. आणि प्रॅक्टिस ॲक्टिव्हिटी, इव्हॉल्युशन हे सगळं आपण आज कंप्लीट केलेलं आहे. अशा प्रकारे आपण ही ॲक्टिव्हिटी कंप्लीट केलेली आहे. थोडीशी मोठी झाली आहे पण तुम्ही काळजीपूर्वक बघा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.